आणि यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी पुण्यातनं आहे। पुण्यामधला कुख्यात गुंड बंडू आंदेकर याला निवडणूक लढवण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे। निवडणूक लढवण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, त्या अधिकारापासून कोणालाही रोखता येणार नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे बंडू आंदेकरला आता उमेदवारी सुद्धा मिळणार का याची चर्चा रंगू लागली आहे। स्वतःचा नातू आयुष कोमकरच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला बंडू आंदेकर, त्याची भाऊजाई सोबत माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला विशेष मकोका कोर्टानं निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दर्शवलाय। निवडणुकीसाठी नामांकन पत्र सादर करण्यासोबतच त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोपींना आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्ताच्या मागणीसाठी अर्ज करावा, त्यावरती परिस्थिती विचारात घेऊन आदेश दिले जातील असं न्यायालयानं आपल्या निकालात स्पष्ट केलंय। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं बंडू आंदेकरला उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती सुद्धा मिळते। आंदेकर टोळीचे प्रमुख आहेत। महिला कोणतीही त्यांच्या मुलाचा मर्डर होईपर्यंत कुठलीही महिला गुन्हेगारीमध्ये समावेश नव्हती किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा FIR नव्हता। म्हणजे त्या अलिप्त आहेत या सगळ्या ह्याच्यापासून। आम्हाला फक्त त्याच्यामध्ये यांचा रोल काय दाखवलेला आहे ते बघूनच आम्हाला ठरवावे लागेल। आणि शेवटी एक आहे, कोणत्याही पक्षाचा गुन्हेगार असो। आणि ज्या आंदेकर कुटुंबाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सुद्धा निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाते, त्या आंदेकर कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी राहिली आहे त्याचा इतिहास थोडक्यात पाहूया। बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोळी युद्धातनं वनराज आंदेकरची गेल्या वर्षी हत्या झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणी गणेश कोमकरला अटक करण्यात आली। गणेश कोमकरचा मुलगा आयुषची 5 सप्टेंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुषची हत्या झाल्याचं तपासाअंती उघडकीस आलं। आणि आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरसह एकूण 15 आरोपींना या प्रकरणात अटक झाली।